नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. चिखली कोलवाई पांदण रस्त्याचा प्रश्न प्रलंबित, संतप्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील चिखली ते कोलवाई या गावादरम्यानचा पांदण रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित असून संबंधित प्रशासनाकडून केवळ टोलावाटोलवी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा निवेदने, अर्ज व प्रत्यक्ष विनंत्या करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. शेतकरी धनेश्वर वामनराव देशकरी, राहणार चिखली, तालुका दारव्हा यांनी लोकशाही दिनात दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून उत्तर देण्यात आले. मात्र या उत्तरात संबंधित रस्ता त्यांच्या अखत्यारीत नसल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे इतर अधिकारीही हा रस्ता त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगत असल्याने प्रशासनाकडून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर चिखली कोलवाई रस्ता अर्धवट अवस्थेत असून रस्त्यावर मुरुम व दगड टाकून काम सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येत असून गुरेढोरे नेणेही कठीण झाले आहे. या रस्त्यामुळे कोलवाई गावातील नागरिकांना चिखली येथे शिक्षण, आरोग्य सेवा, बँक व बाजारासाठी सहज ये-जा करता येईल. सध्या नागरिकांना 5 ते 6 किलोमीटर अतिरिक्त अंतर पार करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी लोकशाही दिनात अनेक वेळा सह्यांचे निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत सर्व विभाग येत असताना हा रस्ता आमच्या अखत्यारीत नाही असे सांगणे गैरलागू असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. दरम्यान पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपला असून तत्काळ रस्ता पूर्ण न केल्यास संतप्त शेतकरी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबितील असा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात असताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे. शासनाने तातडीने संबंधित विभाग निश्चित करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी शेतकऱ्यासह नागरिकांकडून जोर धरत आहे. चिखली रामनाथ दारव्हा येथून गौरव प्रकाशन न्यूजकरिता दारव्हा तालुका प्रतिनिधी गणेशराव देशकरीसह बंडू कुमार. आपण पाहतात गौरव प्रकाशन न्यूज आणि आज आपण पोहोचलो यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील चिखली रामनाथ येथे. चिखली रामनाथ येथील शेतकऱ्यांच्या अत्यंत कळकळीचा आणि जीवाभावाचा असणारा महत्वाचा विषय म्हणजे पांदण रस्ता. आणि पांदण रस्त्याच्या समस्येने शेतकरी खूप त्रस्त आहेत आणि या समस्येला तोंड देता देता शेतकरी नाकीनऊ आलेला आहे. त्यांच्या खूप वेदना आहेत, खूप त्यांना कष्ट सहन करावं लागत आहे. वारंवार शासनाकडे त्यांनी या संदर्भात पाठपुरावा केला, मात्र यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. शासनाकडून फक्त आश्वासनाची खैरात वाटली जाते, त्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही किंवा काही कार्यवाही होताना दिसत नाही. तर आज आपण चिखली रामनाथ येथील शेतकरी श्री देशकरी साहेब यांच्या शेतात आलेलो आहोत आणि त्यांच्या शेताला लागूनच असलेला हा पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्याच्या समस्येबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी एक शेतकरी श्री धनेश्वर वामनराव देशकरी. माझा सर्वे नंबर 100 गट नंबर 172. माझा गट नंबर 172 आहे. माझ्या वावराला लागून म्हणजे जाणारा रस्ता आहे. बरसातीमध्ये, पावसाळ्यामध्ये फार त्रास होतो या रस्त्याने जाण्या येण्याचा. वाहतूक करणं किंवा माल आणणं, खत नेणं, हे ते जर न्याजच काम पडलं तर फार दुरून म्हणजे 6-7 किलोमीटरचा फेरा करून यावं लागते आणि त्यामुळे मला खूप त्रास होतो. आणि बरेचसे शेतकरी या रस्त्याला लगतला लागून आहेत आणि हाच रस्ता समोर पुढच्या गावाकरता कोलवाईला गेलेला आहे. परंतु हा आमचा रस्ता 2022 मध्ये मंजूर झालेला आहे. पांदण रस्ता, मातोश्री पांदण रस्ता या योजनेअंतर्गत. त्यानंतर काही दिवसात काम चालू झालं आणि खोदकाम होऊन बाकी त्याच्यावर 2-4 ठिकाणी मुरुम टाकला आणि तेवढ्या पुरतंच ते काम तिथंच थांबलं. आजपर्यंत 3 वर्ष झाले त्या रस्त्याचा काहीच म्हणजे चालना मिळाली नाही त्या रस्त्याला. आणि त्या रस्त्यावर शेतकरी खूप त्रस्त असून बाकी आमचं जनावर हे जाणं येणं हे फार त्रासदायक ठरलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या नाल्यावरील पुलाची सुद्धा आवश्यकता आहे. आम्ही त्याची मागणी केलेली आहे, परंतु ते सुद्धा अजून काही आम्हाला आलेलं नाही. तरी हा रस्ता पूर्ण म्हणजे त्याचं काम करण्यात यावं. संबंधित विभागाकडून त्याची चौकशी करून काम पूर्ण करून देण्यात यावं ही विनंती. त्या संदर्भात तुम्ही शासनाला जे पाठपुरावा केला त्याचं तुम्हाला काय उत्तर देण्यात आलं शासनाने? काय 3-4दा लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेले आहे, परंतु त्याच्यावर काही सुद्धा काही अजून प्रक्रिया झालेली नाही त्याच्यावर.
म्हणजे त्या संबंधित ज्या विभागाकडे हा रस्ता गेलेला आहे त्या विभागाकडे पत्र केलं असता त्यांनी सांगितलं की हा रस्ता इथून आमच्यापर्यंत आहे, म्हणजे आमच्याकडे आहे, परंतु तो रस्ता 1 किलोमीटर असून 1 किलोमीटरचा त्याच बांधकाम विभागाकडे रस्ता आहे पंचायत समिती मार्फत येणाऱ्या, आणि ते म्हणतात की ते रस्ता पंचायत समितीकडे आहे. पंचायत समितीकडे म्हणतात की हे रस्ता तुमच्याकडे नसून 82कडे आहे. याचं आम्हाला इकडून तिकडून फिरा लावून राहिले, परंतु ते त्याला तुम्ही काहीच पुरावा झाला नाही. मी श्रीकांत बाबाराव देशकरी गट क्रमांक 3 मध्ये बोलतो आहे. माझ्या शेताच्या बाजूनच कोलबाई पांढरण रस्ता केलेला आहे. नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण झालेलं आहे. तिथं नाल्यावर पूल देतो म्हणून सांगितलेलं आहे. 3 वर्षापासून काहीच काम झालेलं नाही आहे. त्या गोष्टीचं आम्ही तहसीलमध्ये SDO कलेक्टर सरांकडे त्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. तरी सुद्धा आम्हाला ओढाओढीचे उत्तरं देऊन ते पाठवून देतात. हे असं झालेलं आहे. तरी ते करून ते आमच्या गावाचे पाण्याची पातळी विहिरीची बोरची हे खालावलेली आहे. अजूनही ते बंधारे टाकून देतो नाल्यावर. खोलीकरण रुंदीकरण झालेलं. आज आमच्या जनावराला ढोरा वासराले पाणी नाही आहे प्यायले. पावसाळ्याचा या पांढरण रस्त्याचा खूपच त्रास आहे जाण्या येण्याचा. हे ते असं ते झालेलं आहे. पण ते आम्हाला सारे ओढवळीचे उत्तरं देऊन पांढरण रस्ता आहे ते सांगून काहीच अजून झालेलं नाही आहे. तरी गव्हर्नमेंटनं याच्यावर काहीतरी दखल घेऊन आमचा काहीतरी विचार करावा असं आमची आग्रहाची विनंती आहे गव्हर्नमेंट. सदर शेतकरी पांढरण रस्त्याने म्हणजे त्रस्त असून सोबतच त्या परिसरात पाणी म्हणजे आता तीव्र उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाण्याची पातळी खूप खोलवर गेलेली आहे. जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आहे. जर या परिसरात म्हणजे नाल्यावर जे आहे बंधारे वगैरे जर उभारले गेले असते किंवा अजून हा पांढरा रस्ता सुव्यवस्थित झाला असता तर शेतकऱ्यांना याचा बराचसा लाभ मिळाला असता. मात्र शासनाकडून सर्व उडवाउडीची उत्तरे देऊन यांची म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही संबंधितांकडून होताना दिसून येत आहे. आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आणि गौरव प्रकाशनच्या वतीनं शासनाला विनंती आहे की पांढरण रस्त्याचा मार्ग सुकर करावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आज गणेशराव देशकरी यांच्यासोबत मी बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.